लातूर शहरातील वाहनांना शिस्त लावण्यासाठी लातूर शहरातील बेशिस्त पार्क करणारे 4 चाकी ऑटो रिक्षा, दुचाकी वाहनावर तसेच बेशिस्त रिंग रोडचे सर्व्हिस रोडवर वाहन पार्किंग करणारे वाहनावर ई चलान मशीनद्वारे दंडात्मक कारवाई विशेष मोहीम। याबाबत अधिक माहिती अशी की लातूर शहरातील नियमबाह्य वाहनावर बेशिस्त पार्क करणारे 4 चाकी, दुचाकी वाहनावर तसेच बेशिस्त रिंग रोडचे सर्व्हिस रोडवर वाहन पार्किंग करणारे वाहनांवर ई चलान मशीनद्वारे दंडात्मक कारवाईची 15 दिवस विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। मोठ्या आवाजाचे सायलेन्स काढून जप्त करण्यात येत असून 2 व्हीलर वाहनावर ट्रिपल सीट प्रवास करणारे वाहन चालकाविरुद्ध वाहतुकीचे नियमन करण्याकरिता माननीय श्री समीर सिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांनी लातूर शहरातील बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यात येणार आहे। त्यात ऑटो रिक्षा चालक सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत रिक्षामध्ये चालकाचे बाजूस फ्रंट सीटला प्रवासी घेणे, गणवेश परिधान न करणे, शहरात रोडवर बेशिस्तपणे कोठेही थांबून प्रवासी चढ उतार करणे, चौकामध्ये वळणावर प्रवासी घेण्यासाठी ऑटो रिक्षाची दुहेरी रांग करून थांबवणे इत्यादीमुळे सामान्य नागरिकांना विनाकारण रहदारी अडचण निर्माण होऊन त्रास होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने फ्रंट सीट घेणाऱ्या, गणवेश परिधान न करणाऱ्या तसेच ट्रिपल सीट मोटरसायकलवर प्रवास करणारे, विना कागदपत्र, इन्शुरन्स, पीव्हीसी संपलेले व सोबत न बाळगणारे वाहन चालकावर, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणारे चालकावर व इतर वाहनावर वाहन अधिनियमान्वये कारवाई करण्यासाठी माननीय श्री समीर सिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वात विशेष मोहीम राबवणे चालू आहे। त्यात वाहतूक कोंडी कमी व्हावी व वाहतुकीत शिस्त लागावी म्हणून महानगरपालिका बस डेपो विभागीय कार्यालय, राष्ट्रीय परिवहन महामंडळ, जिल्हाधिकारी यांची पत्रव्यवहार केला आहे। बेशिस्तपणे ऑटो रोडच्या मध्यभागी थांबून प्रवाशांना चढ उतार करणारे ऑटो रिक्षा चालकावर, फ्रंट सीट घेणाऱ्या ऑटो रिक्षा चालकावर, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणारे, रनिंग मोबाईल वाहनावर दररोज केसेस केल्या जात असून ऑटोमध्ये फ्रंट सीटचे दंडासह मागील संपूर्ण अनपेड दंड वसूल करण्याची धडक मोहीम चालू आहे। वाहतूक शाखेकडून सिग्नल कॅम्प रोडवर क्रीडा संकुल, लातूर समोर औसा रोड तसेच गंजगोलाई परिसरातील येथील रस्त्यावर लागणारी हातगाडी समोर लावण्यात येणारे दुचाकी, 4 चाकी वाहनावर 15 दिवस विशेष मोहीम राबवून ई चलान मशीनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। दिनांक 8/11/2025 रोजी ऑटो रिक्षा यांच्या मागील ई चलान मशीनद्वारे दंडात्मक कारवाई केलेला पूर्वाचा दंड वसूल करण्याबाबत विशेष मोहीम राबवण्यात आली। तसेच टेप साऊंड, ब्लॅक फिल्म वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणाऱ्या विरुद्ध सोबत विना लायसन वाहन चालवणे, विना लायसन्स वाहन चालवण्यास देणे, टेबल सीट, कर्कश हॉर्न वाजवणारे चालक, मोठे आवाज करणारे, सायलेन्सर बसवणे, वाहतूक चिन्हांचा भंग करणारे, नंबर प्लेट नसणे, हेल्मेट नसणे, मोटारसायकलचे कागदपत्र सोबत न बाळगणारे, इतर सदराखालील प्रकरणास मोटार वाहनाखाली तसेच ऑटो चालक हा गणवेश परिधान करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकावरही कडक कारवाई चालू असून 153 इतर वाहनावर तसेच ऑटो रिक्षा केसेस करण्यात आल्या असून 1,36,300 रुपये दंड आकारण्यात आला आहे। इंटरसेप्टर वाहनांद्वारे ओव्हर स्पीड केसेस 63 केसेस, एकूण दंड 1,26,000 रुपये करण्यात आले। ज्या ऑटोचे अनपेड ई चलान भरण्याकरिता थकीत असलेले केसेसचा दंड सेंड टू कोर्ट करून माननीय न्यायालयात त्यांच्या विरुद्ध खटले दाखल करण्यात येत आहे। मुख्य चौकामध्ये 50 ते 75 मीटर अंतराचे आत थांबवणारे वर कोठेही थांबून बेशिस्तपणे प्रवासी चढ उतार करणारे वर वाहनावर भारतीय न्याय संहिता कलम 285 प्रमाणे माननीय वरिष्ठांचे आदेशान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात लातूर पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्याकडून कडक कारवाई करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे। लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेस आवाहन करण्यात येत आहे। लातूर शहरातील ऑटो रिक्षा, खासगी दुचाकी व 4 चाकी वाहनधारकांनी व जनतेने
वाहतुकीचे नियमन पाळून वाहनाची कागदपत्रे सोबत ठेवावे असे आवाहन करण्यात येत आहे। ही मोहीम आणखी तीव्र होणार असून त्यानंतर कायम चालू राहणार आहे। सदरची मोहीम ही लातूर शहरात तसेच पोलीस स्टेशनचे पोलीस यांच्याकडून कायम राबवली जाणार आहे असे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल दराडे यांनी सांगितले।